भरपूर पब्लिक येत आहे. चांगली जत्रा भरती. 7 दिवस सप्ताह असतो. लास्टच्या येळामुच्या दिवशी लास्ट शेवट असतो. केदारे बाबांचा काय महिमा आहे या ठिकाणी? किती वर्षापासून यात्रा भरत असते? 80 वर्षापासून आहे. 80 वर्षापासून हो. आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. 100 वर्षापासून कार्यक्रम आहे. 100 वर्षापासून 100 वर्ष. कार्यक्रम होतो. चौथी पिढी. तुमचं कोणतं गाव आहे? वैजवाडीचं आहे. वैजवाडीचं आहे. तुमचं दादा? वैजवाडीचं. बर, काय सांगायचं मग? तुमच्या वेळेची जत्रा कशी असायची लहानपणी? तुम्ही नाही, लहानपणापासून यात्रा भरते आम्हाला. लहानपणी पण आताची जत्रा आणि त्यावेळेची जत्रा काय फरक वाटतो? फरक पडला जास्त फरक पडला. मोठी यात्रा छोटी भरते. व्हायची यात्रा आता मोठी व्हायची. मोठी व्हायली. बरं बरं दादा, तुम्ही काय छोटी सांगायचं? होती, बैलगाडीनं भरत होते, पण आता भरपूर माणसं यायला लागली. त्या गाड्या वगैरे सगळं पब्लिक भरपूर यायला लागली. आता सुविधा झाल्या. हा, सुविधा झाल्या, रस्ते वगैरे चांगले झाले. मामा, तुम्हाला काय सांगायचंय? श्री संत सोपान काका वैकुंठवासी यांनी ही यात्रेचा आरंभ केलेला आहे. यात्रेला 85 वर्ष झालं आणि त्याच्यामधील सगळ्या गावकऱ्यांची सहकार्य खूप असतं. पूजा ही असते आणि पंक्ती वगैरे सगळ्या असतात. पंक्ती वगैरे आणि 7 दिवस उत्सव मोठा असतो आणि मोठा उत्सव असून वर्षभर इथून पुढं सगळी पब्लिक वाढायला लागलेली आहे. सुविधा झालेल्या आहेत. वाहनं झालेत, रोड झाला आहे, रस्ते झाले, पाण्याची सोय झाली आहे, बोर पाणी आहे आणि सगळे व्यवस्थिशीर आहे. सगळं चांगलं चाललेलं आहे. महाराज, काय सांगायचंय? या सप्त्याला 87 वर्ण पूर्ण झालेत वर्ष. हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य श्री गुरु केदारी महाराज, श्री संत सोपान काका महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आला आहे. हा सप्त्यापैकी आज एकदम मेळामुशाचा दिवस आहे. 7 दिवस धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, अन्नदान भरपूर होत आहे. तरी भाविक भक्त जोपास करतात याचे. आणि या सप्त्यामध्ये इतर असा कोणती जत्रा म्हणून नाही, यात्रा आहे. या सप्त्यामध्ये सगळे धार्मिक कार्यक्रम होतात. तरी या सप्त्यामध्ये या ट्रस्ट विनंती आहे लोकांना, या सप्त्यामध्ये थोडं पाणी कमी आहे, नंतर रोडची सुविधा नाही. हे संस्थान जागृती आहे, हकाऱ्यामाळ म्हणून वैजवाडीचं जागृती संस्थान आहे. या संस्थांकडे सरकारनं लक्ष द्यावं हीच विनंती सरकारमार्फत करतो. हरिभक्तीपरायण विष्णू महाराज उखळीकर, श्री गुरु केदारी महाराज संस्थान, उखळी संस्थाहून परंपरेनुसार ही केदारी बाबांची पालखी दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे येत आहेत. त्यांचे आम्ही वंशज आहोत. 3ऱ्या खांबातले आमचे 4 खांब आहेत. श्री संत सोपान काका महाराज उखळीकर आणि नंबर 2 नारायण बाबा उखळीकर, नंबर 3 क्षीरसागर महाराजांचे आजोबा विठ्ठल महाराज उखळीकर आणि नंबर 4 आणि वासुदेव महाराज उखळीकर. अशी परंपरेनुसार आलेली ही परंपरेनुसार केदारी महाराजांची सेवा आम्ही आज मागच चालवितो, पुढे चालवणार आणि मध्यंतरी चालवली, आतापर्यंत बंद पडली नाही. तरी सरकारने आमच्या या हकाऱ्या माळावर, श्रीगुरु केदारी महाराजांच्या माळावर जरा हकाऱ्या माळ वैजवाडी संस्थान उखळी आणि उपसंस्थान आमचं सारडगाव आपलं वैजवाडी, श्रीगुरु हकाऱ्या माळ वैजवाडी येथे पूर्ण व्यवस्था हकाऱ्या माळावर, पूर्ण पाण्याची, लाईटिंगची, रोडची, वारकऱ्यांची सेवा करावी. यात्रा जशी सुरू झाली तसं इथं लेकराचे नवस बोलले जातात. लेकरं शिकरावून टाकले जातात वरून. देणगी मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. तर देणगीचं कसं या ठिकाणी कोणत्या गोष्टी देणगीच्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जातात? देणगीची स्वरूपातून लेकरं वगैरे टाकलेले देणगी देण्याने एक 7 दिवसाच्या उपक्रमाकरता ते देणगीचे मिळालेले जे काय आहेत ते राबविले जातात. इथला खर्च इथल्या भागू शकतं. आणि शासनानं एक हकाऱ्या माळ या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची एक सोय नाही आणि रस्त्याची सोय एवढी उपलब्ध करून देण्यात यावी. आणि तुमची काय मागणी आहे? या ठिकाणी जर पाहिलं तर वर येताना रस्ता नाही, कारण देवस्थान मोठं आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी भाविक भक्त येत असतात. पण जी भौतिक सुविधा असायला पाहिजे त्या गोष्टी इथे मिळत नाही. शासनानं थोडं लक्ष दिलं पाहिजे का आता हा संताचा महिमा आहे आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक खूप गावामधून इथं उत्साहाने येत असतात. दरवर्षी जवळपास 80-87 वर्ष झाले हा परंपरा आतापर्यंत चालूच आहे. पण शासनाच्या ह्याच्यामध्ये कोणतीही रस्ता, पाणी अशी सुविधा आतापर्यंत शासनाचं काही लक्ष नाही. ह्याच्यावर शासनानं थोडं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. संताची भूमी
ही सगळे आपल्या महाराष्ट्राचं एक दैवत आहे. काय सांगायचं आज वेळ आमुष्यानिमित्त या ठिकाणी कोणत्या कोणत्या गावची सेवा जास्त करून या ठिकाणी आज लाभत असते? वैजवाडी, त्यानंतर साईडचे गाव उकळी, लोकवाडी, कसवाडी असे 10 सगळ्या गावाचे? सगळं सहमतीने या सेवा करत आहेत. सगळ्यात जास्त सेवा वैजवाडीच करत. सगळं नियोजन लावणं, मंदिराचं कमी जास्त बघणं, भाविक आल्याची बारी किंवा ते समज करणं वैजवाडी. आपल्यासोबत आणखी काही भाविक आहेत. काय सांगायचं आहे? तुम्ही देखील नुकतंच दर्शन घेतलेलं आहे. हो, केदारी महाराज हे आपल्या परिसरात वैभव आहे आणि ते परंपरा कायमस्वरूपी अशीच राहणार. वरचीवर प्रगती पथकावर आहे आपले सगळ्या परिसरात वैभव आपलं केदारी दर्शन महाराज. घेतलं आता आनंद वाटतो का? आनंद वाटतो. हो, जसं निश्चितच या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते या ठिकाणी येऊन आनंदानं केदारी महाराजांच्या चरणी लीन होत आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकाला जो मिळणारा आनंद आहे तो केदारी महाराजांच्या चरणी लीन झाल्यानंतर एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? दरवर्षीप्रमाणे यात्रा चांगली भरत आहे. शासनानं थोडं लक्ष द्यावं, रस्त्याची रुंदीकरण हे ते थोडं करून घ्यावं. तुम्ही मग काही पाठपुरावा करत नाहीत का? पाठपुरावा, पाण्याची सोय करावरी, पाठपुरावा चालू आहे, पण शासनानं थोडं लक्ष द्यावं. दरवर्षी हा परमनामी 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे. तरी 7व्या दिवशी यात्रा भरत आहे. भरपूर पंचकृषीतील सगळे भाविक भक्त ह्या ठिकाणी येत आहेत. पण हे अडचण एकच आहे की या वर्षी पाणी आणि रस्त्याची अपूर्तता असल्यामुळं लोकांची गैरसोय झाल्यामुळं थोडं अडचण आल्यामुळं काही नाही, पण गाववाल्याने ह्याचं सगळं हे करून व्यवस्थित करायला लागलं. शासनाने ह्याचं ध्यान द्यावं. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल.